एक विशेष बातमी पाहूया। अनिल देशमुखांनी त्यांच्याकडे असलेल्या व्हिडिओ बॉम्बचा उल्लेख लोकशाहीच्या पॉडकास्टमध्ये केला। त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटलेत। पाहूया त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट। तो व्यक्ती माझ्याकडे ते ॲफिडेविटचा ड्राफ्ट घेऊन आला होता। त्याचं संपूर्ण रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे। व्हिडिओ आहे, व्हिडिओ ऑडिओ दोन्ही आहेत। आणि वरिष्ठ नेता भारतीय जनता पार्टीचा त्याच्या अतिशय जवळचा त्याच्या विश्वासातला। देशमुखांच्या व्हिडिओ बॉम्बचे राजकारणात पडसाद। उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची सावध प्रतिक्रिया। ठाकरे गटाकडून देशमुखांच्या आरोपांचं समर्थन। अनिल देशमुखांनी त्यांच्याकडे असलेल्या व्हिडिओ बॉम्बचा उल्लेख लोकशाहीच्या पॉडकास्टमध्ये केला। त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटले। संजय राऊतांनीही देशमुखांच्या आरोपांना दुजोरा दिलाय। पण त्यांनी मला ते पुरावे प्रत्यक्ष दाखवलेले आहेत। त्यात व्हिडिओ आहेत, CCTV फुटेज आहेत आणि माणसं ओळखीची आहेत त्यात दिसणारे, एवढंच मी सांगतो। देशमुखांच्या आरोपांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट उत्तर देणं टाळलं। अनिल देशमुख यांनी एक दावा केला की भाजपचे नेते आमच्याकडे आले होते, 4 मुद्द्यांचं त्यांनी प्रतिज्ञापत्र आणलं होतं, तेव्हा त्यांची ऑफर स्वीकारली असं तर महाविकास आघाडी सरकार हे 3 वर्षांपूर्वीच गेलं होतं, गेलं असतं। आता ते गेलं सरकार, त्याचं आता सरकार बरोबर सगळं गेलं, म्हणून तर आम्ही स्वच्छता करतोय। जी घाण 2.5 वर्षात झाली आहे ती सफाई करतोय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही देशमुखांकडे पुरावे होते तर तेव्हाच का जाहीर केले नाही असा टोला लगावलाय। इतक्या उशिरा का सांगतायत ते? योग्य वेळी सांगायला पाहिजे होतं ना। मला असं वाटतं की राजकारणामध्ये अशा स्टेटमेंटला काही फार अर्थ नसतो, त्याच्यावर फार रिॲक्शनही द्यायची नसते। देशमुखांनी केलेले आरोप गंभीर आहेत। देशमुखांवर जे दबावतंत्र वापरलं गेलं ते सरकार पाडण्याचा एक भाग होता, त्यामुळे या व्हिडिओ बॉम्बचा वापर विरोधक निवडणूक प्रचारात वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।